Good afternoon to all students. In previous lecture we complete our generic microprocessor diagram. Now we see the exact introduction part of your MUPI 8085. So see here. So what is mean by MUPI? So MUPI means what? MUPI means what? 8085 हमें MUPI आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा कसं होईल की जो काही तुमचा आहे ठीक आहे ना, जो MUPI आहे तो इंट्रोड्यूस किती के कोणत्या इयरला झाला? 1977. आता जो 808 MUPI आहे ठीक आहे ना, तर त्याची जी साईज आहे ती साईज किती आहे? 8 बिटचा आहे. तो किती बिटचा आहे? 8 बिटचा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट जो 8 बिटचा आहे ठीक आहे ना, हा किती ऑपरेशन करतो ॲट अ टाइम? ALU ह्याचे 8 बिटवर. का 8 बिटवर? कारण की हा किती बिटचा आहे? 8 बिटचा आहे. म्हणून जे ALU चे ऑपरेशन्स असतात ते काय होतात? 8 बिटवरच परफॉर्म होऊ शकतात. ठीक आहे. नाउ नेक्स्ट ह्याच्यामध्ये जे ॲड्रेस बस किंवा डेटा बस जे आहेत, सो त्या ॲड्रेस बस आणि डेटा बस आहेत त्या डेटा बस आहे 8 बिटच्या. ठीक आहे ना, डेटा बस किती बिटच्या आहेत? 8 बिटच्या. आणि जो ॲड्रेस बस आहे तो कितीचा आहे? 16 बिटचा. ठीक आहे. आता ॲड्रेस 8 बिटचा आहे म्हटल्यावर कुठून स्टार्ट होणार? A0 to A7. आणि एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस मिस्टेक. सो जो डेटा बस आहे तर ते कुठून स्टार्ट होणार? D0 to D7. Why? Because the database contains 8 bit size and the address contains how many bit? 16 bit. So the starting from the starting of your address is what? A0 to A15. ठीक है ना. So these are the data bus and the address bus of your MUPI 8085. Now we move toward the next part. Means what? Exactly features of your MUPI 8085. This question is very important question which asked maybe into your board exam. So that's why I gave here 4 star. ठीक आहे ना. ये क्वेश्चन हे जो क्वेश्चन आहे फ्युचर्स ऑफ 8085, तर हा क्वेश्चन जो आहे तो कंपल्सरी तुमच्या बोर्ड क्वेश्चनला येतोच. ठीक आहे. सो ह्याचा आन्सर बघा कसं लिहायचं. सो फर्स्ट जो क्वेश्चन फर्स्ट हे आहे तर ते काय लिहिणार तुम्ही? दिस MUPI इज व्हॉट? 8 बिट अँड द ALU ऑपरेशन इज परफॉर्म इन दिस इज व्हॉट? 8 bit. Whatever your operation of ALU is performed on the 8 bit size. ठीक है ना. The second one is what? The second one, this is one is a small chip. Means what? It's a chip means what? Integrated chip. So IC, it called as a integrated chip means what? IC. So this is the small chip with the number of pins. यहाँ पे कितने अवेलेबल है? पिन्स अवेलेबल रहते हैं यहाँ पे. ठीक है ना. थोडंसं कन्सिडर करा, हिंदीमध्ये येऊन जातो तुमचं. ठीक आहे. तर इथे किती पिन्स जे असतात तर पिन्स एका चिपला अटॅच केलेल्या असतात, त्याला त्याची साईज जी असते ती काय असते? स्मॉल असते. सो दॅट्स वाय इट कॉल्ड ॲज अ इंटिग्रेटेड चिप. ठीक आहे ना. सो द IC ऑफ युअर 8085 फॉर दॅट IC that chip contains 40 pins. How many pins? 40 पिन्सची ती काय असते? चिप असते. ठीक आहे ना. म्हणजे तुमचा जो MUPI आहे MUPI 8085 त्याची साईज किती आहे? साईज किती? 8 बिट. आणि त्याची जो IC आहे त्याचे पिन्स किती आहेत? 40 पिन्सचे ते आहेत. आता इथे बघा जी स्टार्टिंग होते ठीक आहे ना, असा IC असतो. तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिकलला बघितलेलं असेल. हा IC असतो. ज्यावेळेस हा C स्टेप असतो, हा जो कर्व आहे इट इंडिकेट्स द स्टार्ट पोझिशन मीन्स व्हॉट? स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे ना. सो द लेफ्ट साइड इज द इनिशियल पॉइंट ऑफ युअर पिन अँड द राइट साइड मीन्स व्हॉट? एंड. सो द फर्स्ट पिन ऑफ युअर IC इज स्टार्टेड फ्रॉम द लेफ्ट साइड. सो अशा 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत असणार? इथपर्यंत फक्त 19 पर्यंत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथून कुठं स्टार्ट होणार? 20 to 40. म्हणजे लास्ट पिन तुमची कुठं असणार? इथं. त्या अशा पिन डायग्राम असतील जे आपण नेक्स्ट ह्याला पाहणार आहोत. नेक्स्ट टॉपिकमध्ये आहे IC ऑफ 808 पिन. ठीक आहे ना. नेक्स्ट जो सिंगल चिप झाला. सो फॉर दिस मायक्रोप्रोसेसर चिप स्टार्ट व्हायला ह्याला 5 व्होल्टचं व्होल्टेज लागतं. किती? 5 व्होल्टचं. ठीक आहे ना. जो करंट आहे, जो पॉवर सप्लाय जो आहे तो कितीचा लागतो? 5 व्होल्टेजचा. नाउ सी जो नेक्स्ट पॉइंट इज अ क्लॉक काउंटर. सो क्लॉक
काउंटर म्हणजे काय, सपोज तुम्ही ज्या वेळेस एखादी इन्स्ट्रक्शन पासआउट करता तर तिला काहीतरी टाइम दिला पाहिजे. जर सपोज मी टाइमच नाही अप्लाय केला तर ही किती वेळ पण प्रोसेस ते टास्क चालू शकतं. सो दॅट्स वाय दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर विच अवेलेबल इन युअर 8085 दॅट इज द क्लॉक काउंटर. ठीक आहे ना. सो इथं पॉईंटमध्ये मी स्पेसिफाय केलं आहे, इट डिपेंड्स ऑन युअर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना. ह्याची मॅक्झिमम जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती किती आहे, 3 मेगाहर्ट्ज आहे आणि मिनिमम किती आहे, 500 किलो हर्ट्ज. ठीक आहे ना. दिस इज द फ्रिक्वेन्सी विच अप्लाय ऑन युअर मायक्रोप्रोसेसर 8085 फॉर द क्लॉक काउंटर. नाउ वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट विच इज it contains actually 74 instructions. How many instructions available in your 8085 MUP 8085 MUP में कितने available से instructions? That is the 74 instructions is available on your 8085. From these instructions we can build a programming. ठीक है ना. We can build the programming and which perform on your kit which is the 8085 kit. ठीक आहे ना. सो किती इन्स्ट्रक्शन्स आहेत इथं, 75. रिमेंबर दिस, वी हॅव टू स्टडी दिस ऑल द 74 instructions in next means what second chapter which is the instruction set. आणि हा ऑलरेडी तुमच्या कॉलेजला स्टार्ट झालेला असेल. त्याच्या सोप्या ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक लक्षात ठेवलं ना तर इट्स नॉट बिग डील की 74 इन्स्ट्रक्शन एवढं लक्षात ठेवायचं का, एवढं बिग इश्यू नाही येणार तुम्हाला आणि इझिली फटाफट ग्रास्प होईल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट मूव टुवर्ड्स that is we already studied. This 8085 contains how many bit, 16-bit address bus as well as 8-bit data bus. ठीक है ना. So these are your next point. So next it also contains some software interrupts. ठीक है ना. Interrupt means what is nothing but a small break. वेटिंग स्टेटस जे म्हणतो त्याला म्हणतात इंटरप्ट. ठीक आहे ना. लास्ट इयरमध्ये 11th स्टँडर्डला तुम्ही फंक्शन पाहिलं असेल तर फंक्शन इज वॉट, सब रुटीन. इंटरप्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सब रुटीन. ठीक आहे ना. सो ह्याच्यामध्ये एक इंटरप्ट जो आहे ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंटरप्ट आहेत. तर सॉफ्टवेअर किती आहेत, 256 आहेत आणि हार्डवेअर जे इंटरप्ट आहेत ते किती आहेत, ओनली 5 इंटरप्ट्स आर अवेलेबल इन 8085. नाउ वी सी व्हॉट आर द 5 interrupts are there. So the first one is what, inter. ठीक है ना, INTR. The second one is what, RST 5.5. After that 6.5, then 7.5. So these are the 1, 2, 3, 4, and the last one is what, trap. So these are the hardware interrupts which are available into your microprocessor 8085. ठीक है. So विच वन इज द हायेस्ट प्रायोरिटी, इसमें याला पण काय असतात, प्रायोरिटी डिसाइडेड असतात. जो हायेस्ट प्रायोरिटी आहे तो तुमची ट्रॅपला आहे आणि लोएस्ट प्रायोरिटी ती आहे ती INTRला आहे. ठीक आहे. नाउ वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट विच इज द एक्झॅक्ट पिन डायग्राम ऑफ युअर 8085. जो म्यूपी आहे 8085 त्याची पिन डायग्राम आपण पाहणार आहोत. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, कंपल्सरी हा जो क्वेश्चन आहे ही आहे जी डायग्राम ती एक तर अदरवाईज 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला विचारतात म्हणजे विचारतातच. सो हे पिन डायग्राम करूनच ठेवायचे आणि खूप इझी आहे लक्षात ठेवायला. ठीक आहे. सो आपण बघूया 1 बाय 1. मी मगाशी तुम्हाला म्हणाले की ही अशी पिन डायग्राम असते. ठीक आहे ना. सॉरी माझ्याकडनं कर्व राहिला. बघा ही पिन डायग्राम आहे, कर्व असतो, मीन्स व्हॉट, इट्स अ इनिशियल पॉइंट. ठीक आहे ना. सो इथून स्टार्ट होणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. थांबा जरा माझ्या बसल्या नाही. तुमच्या ह्या साईडला एक्झॅक्टली ह्या साईडला 20 असतात. ठीक आहे ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. या साईडला समजून घ्या, थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये जास्त बसत नाही आहे. 13, 14 आणि 15
16, 17, 18, 19, 20 ह्या ज्या सगळ्या आहेत आपण सगळ्यात पहिला पार्ट बघू, लेफ्ट पार्ट बघूया. ठीक आहे ना. पिन डायग्रामचा आपण लेफ्ट पार्ट बघूयात. मग ह्या 1 ते 20 मीन्स 1 to 20 these pins are available on the left part of your IC. ठीक आहे ना. हे तुम्हाला हे कन्सिडर करू नका ही इकडची लाईन. ठीक आहे. मी रफ करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. ही लाईन कन्सिडर करू नका. आता ह्याच्यामध्ये बघा जो काही असेल इथे दाखवते मी तुम्हाला. हा जो पार्ट आहे तो आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. सो अशा 20 ह्या साईडला असतात. कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला कळेल. आणि जो नेक्स्ट वन आहे ठीक आहे ना, ह्या कोणत्या पार्टला असतात, राईट साईडला. ठीक आहे ना. ह्या कोणत्या राईट साईडला. मग त्या कुठून स्टार्ट होतात इमिजिएटली बघा. आता 1-2 मिनटं बघा बरं का सगळ्यांनी, लक्ष द्या. कसं असतं ना, ज्यावेळेस तुम्ही हा जो लेफ्ट पार्ट कन्सिडर करता, कोणता लेफ्ट पार्ट, तर त्याचं कुठून स्टार्ट होतं 1 to 20. आणि ज्यावेळेस तुम्ही राईट पार्टकडे जाता तर त्याचं हा कुठून येतो टॉप टू बॉटम. आणि राईट साईड जो आहे, राईट साईडला तुम्हाला बॉटम टू टॉप जावं लागतं. फ्रॉम 20 to 40. ठीक आहे. बघा 21, 22, 23, 24, 25, 26 अप टू ह्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथे समजेल तुम्हाला, ज्यावेळेस इकडून येतो त्यावेळेस असं जातो ह्या डायरेक्शन, म्हणजे 1 to 20 पर्यंत जातो. आणि इमिजिएटली लगेच ह्या साईडने स्टार्ट करायचं, म्हणजे कुठून जाणार ह्या साईडने. सो पिन कसं स्टार्ट होणार 21 to 40 पर्यंत. म्हणजे टोटल तुमच्या किती झाल्या 40 पिन्स झाले. सो सगळ्यात लेफ्ट पार्ट चेकआउट करा. आता ह्याच्यामध्ये ग्रुप्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे ना. नंबर ऑफ पिन्स जे आहेत ना, जे ग्रीन कलरने मी इंडिकेट केलेलं आहे बघा, हे जे आहे ना, हे वाले पार्ट हे ग्रीन कलरने मी इंडिकेट केलेले आहे. दॅट मीन्स नंबर ऑफ पिन्स त्या ग्रुपमध्ये किती अवेलेबल आहेत ते मी सांगेल. ठीक आहे. आता लक्ष द्या. ह्याच्यामध्ये जो पहिला सगळ्यात फर्स्ट सेट जो आहे, इथं मी लिहिलेलं आहे की द पिन डायग्राम हॅज फॉलोइंग पार्ट्स. जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द क्रिस्टल पिन्स. क्रिस्टल म्हणजे काय, एक्सटर्नल क्लॉक. एक्सटर्नल काय प्रोव्हाइड करतो आपण, क्लॉक प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. सो तो पहिल्या ग्रुपमध्ये येतो. त्याच्यानंतर सेकंड वन लक्षात ठेवायचं क्लॉक अँड रिसेट पिन्स. नंतरनं सिरियल पिन्स लक्षात ठेवायच्या, ॲड्रेस अँड डेटा लॅच. नंतरनं ॲड्रेस लाईन पिन्स ओनली. ठीक आहे. नंतरनं स्टेटस कंट्रोल आणि हार्डवेअर इंटरप्ट. असे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते लक्षात ठेवायचे. मी पुढे एक्सप्लेनेशनमध्ये तसे लिहून दिलेले आहेत. सो we start with the pin diagram explanation. So first two pins are the X1 and X2. These are the crystal external. Next one, the third number pin is what, reset out. Next 4 and 5th pin is what, SOD and SID. मी नॉर्मल एक्सप्लेनेशन देते मग आपण बघूया. नंतर 5, 6 जे आहेत 6 to 11 these are the हार्डवेअर इंटरप्ट पिन्स. ह्या कोणत्या आहेत, हार्डवेअर इंटरप्ट पिन्स. त्या किती अवेलेबल आहेत 6. आता तुम्ही म्हणसाल मॅडम हार्डवेअर इंटरप्ट तुम्ही तर बोलले होते किती 5 आहेत, पण हा एक्सटर्नल कुठून आला एक्स्ट्रा 1. तर ज्यावेळेस आपण INTR घेतो, जो इंटरप्ट क्रिएट होतो, त्याचा एक्नॉलेजमेंट नको का बाळांनो तुम्हाला. सो त्याच्यामुळे ही 6वी पिन त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. ठीक आहे. सो ह्याच्यात बघा जो सिरियल डेटा आहे, मी तुम्हाला सांगितलं हे सिरियल पिन्स आहेत, त्याच्यामध्ये किती अवेलेबल आहेत पिन, 2 पिन. तर कोणत्या आहेत त्या, SOD आणि SID. मग ह्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्या लेफ्ट पार्टलाच असतात, 4थ्या आणि 5व्या पिनला. ठीक आहे. तो पार्ट इथं मी लिहिलेला आहे, हा एक्सप्लेन झालेला आहे. सो वी मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट पार्ट विच इज द हार्डवेअर इंटरप्ट पिन्स. आता मला सांगा, ज्या हार्डवेअर इंटरप्ट पिन्स आहेत त्या किती अवेलेबल आहेत, 6. 5 ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं ते, आणि 1 एक्नॉलेजमेंटसाठी. ठीक आहे ना. तर त्या पिन्स कोणत्या कोणत्या लेफ्ट साईडला ते ह्या पार्टला आहेत, इथे दिसेल तुम्हाला. सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी मी कोणती सांगितली होती तुम्हाला, ट्रॅप आहे ती ट्रॅप. त्याच्यानंतर 7.5, 6.5, 5.5 आणि मग INTR. दिस इज द लोएस्ट प्रायोरिटी ऑफ द और इन दॅट हार्डवेअर इंटरप्ट. सो ह्या पिन ह्या साईडला आल्या. आणि नेक्स्ट मग तुम्हाला एक्नॉलेजमेंटची हवी आहे, मग ती नेक्स्ट काय, INTA बार. सो ह्या झाल्या तुमच्या हार्डवेअर इंटरप्ट लेफ्ट साईडच्या कम्प्लीट. आता आपल्याला कुठं मूव्ह व्हायचंय, नेक्स्ट पार्टला. ह्या झाल्या 6 पिन माझ्या. आता पुढं लक्षात ठेवा आहेत त्या
ॲड्रेस आणि डेटा लॅचेस. आता हे एकत्र का लावले माहिती आहे का, कारण की ऑलरेडी डेटा कितीचा आहे तुमचा 8 बिटचा आणि ॲड्रेस कितीचे आहेत 16. मग त्यातल्या ह्याच्याबरोबर काय केलेत 8 कम्पेअर केलेत, म्हणून ह्याला असं म्हणतात AD0 टू काय येणार तुमचं AD7. Why? Because the data bus is only for the 8 bits, so that's why address bus also contains the 8 bit. ठीक आहे. सो नेक्स्ट जो असेल नेक्स्ट जे आहे तो आहे डेटा ॲड्रेस आणि डेटा लाईन, त्या कितीच्या आहेत 8 बिटच्या. सो त्याचं स्टार्टिंग कुठून होणार, आता इंटरप्ट झाली 11वी पिन पासून, त्याच्या लगेच नेक्स्ट 12 to 19 पर्यंत काय करायचं, 12 to 19 पर्यंत तुम्हाला कोणत्या घ्यायच्यात ॲड्रेस आणि डेटाच्या घ्यायच्यात. ठीक आहे ना. सो मग स्टार्ट करायचं AD0 12 नंबर पिन पासून ते AD7 पर्यंत यायचं. ते कितवे पिन पर्यंत येणार 19. ठीक आहे. हे झालं तुमचं ॲड्रेस आणि डेटा लॅचच्या पिन्स. आता नेक्स्ट जे आहे ते बघा, नेक्स्ट वन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जी 20 नंबरची आणि 40 नंबरची पिन असते ना, ते फिक्स असते. 20 नंबरची कोणती आहे ग्राउंड आणि 40 नंबरची पिन आहे ती कोणती आहे VCC, म्हणजेच काय पॉवर सप्लाय. कोणती पॉवर सप्लाय, ह्या फिक्स असतात, ह्या चेंज होत नाही. हे पाठ करायची पण गरज नाही. डायग्राम ड्रॉ केल्या लगेच लिहायचं 20 नंबरला ग्राउंड आणि 40 नंबरला VCC. ठीक आहे. आणि हा लेफ्ट पार्ट तर सोपा आहे. आता लेफ्ट पार्टमध्ये मी वाटलं तर लिहून देते इथं परत. लेफ्ट पार्टमध्ये मला सांगा पहिल्या दोन काय आहेत, X1 X2 झालं. त्याच्यानंतरनं फक्त एक लिहायची RST आउटवाली. ठीक आहे. त्याच्यानंतरनं मग तुमच्या सिरियलच्या दोन येतात, त्या कोणत्या SOD आणि SID. ठीक आहे. ह्या झाल्या. त्याच्यानंतरनं काय लिहायला सांगितलं होतं, लगेच लक्षात ठेवायचं हार्डवेअर इंटरप्ट. त्याचे किती पिन लिहायच्यात मला, 6 पिन लिहायच्यात. ठीक आहे ना. किती लिहायचे 6. त्यानंतरनं लगेच माझं काय येतं ॲड्रेस आणि डेटा, ते कितीपर्यंत लिहायचेत 8 बिट झाले माझे. तिथं ह्या पिन पार्ट करायची गरज आहे का, नाही, लक्षात ठेवा फक्त. मग आपला हा लेफ्ट पार्ट कंप्लीट झाला. आता वी मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट विच इज द राईट पार्ट ऑफ युअर पिन डायग्राम. सो I already explained you, or I have already told you, the pin diagram is starting, the right part is starting from bottom to top, means what, 21 to 40 number पिन पर्यंत काय जातात स्टार्ट होतात. आता नाउ सी, आता मला सांगा इथं ॲड्रेसच्या ज्या होत्या इकडं लेफ्ट पार्टला, ते कितीपर्यंत कंप्लीट झाल्या फक्त तुमच्या 8 बिट. मग माझ्या रिमेनिंग राहिलेल्या किती राहिल्यात आता 8 बिट. मग टोटल ॲड्रेसचे 16 होतात ना. सो ह्याच्या साईडला ह्या ज्या पिन आहेत AD8 पासून टू AD15 पर्यंत, म्हणजे 21 to 28 पर्यंत कोणत्या बस लागणार तुमच्या ॲड्रेस बस. ते कुठून स्टार्ट होणार तुमचं A8 to A15 पर्यंत, म्हणजे झाल्या तुमच्या टोटल 16. ठीक आहे. आता इथं मी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे बघा, ॲड्रेस लाईन 16 बिट AD0 to AD7 आणि AD8 to AD15. ठीक आहे. इथं झाल्या ह्या पिन नंबर 28 पर्यंत. आता नेक्स्ट पार्ट आहे तो आहे इथं आहे स्टेटस अँड कंट्रोल पिन्स. त्या किती पिन्स आहेत तिथं लिहिल्यात मी 6. किती लिहिल्यात तिथं 6 पिन्स लिहिल्यात. हा पार्ट चालू आहे आपला स्टेटस अँड कंट्रोल सिग्नल्स. ते किती पिन आहेत त्याच्या 6. आता बघा कोणत्या कोणत्या चालू होतात त्या. S0, आफ्टर दॅट ALE, नेक्स्ट वन इज अ राईट, नेक्स्ट वन इज अ रीड, त्याच्यानंतर S1 आणि इनपुट आउटपुट मेमरी. सो ह्या आहेत तुमच्या कोणत्या, ह्या सगळ्या 1 2 3 4 5 6, ह्या 6 पिन तुमच्या कशाच्या आहेत, स्टेटस अँड कंट्रोलिंग सिग्नल पिन. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये बघा नेक्स्ट जी आहे, जो नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा आहे क्लॉक अँड रिसेट पिन्स. त्याचे पण किती आहेत 6. तर त्या 6 कोणत्या कोणत्या आहेत बघा. 34 पर्यंत माझी कोणत्या संपल्या होत्या तुमच्या स्टेटस कंट्रोलच्या. आता नेक्स्ट कुठून स्टार्ट होणार तुमचं, नेक्स्ट जी होईल ती 35 पासून. तर त्यापासून कोणत्या कोणत्या आहेत बघा. एक लागणार त्याच्यामध्ये रेडी पिन, त्याच्यानंतरनं रिसेट जे आहे, रिसेट आउट केलं म्हणलं रिसेट काय केलं पाहिजे तुम्ही इन, आणि नंतरनं काय लागते क्लॉक आउट. सो ह्या सगळ्या ज्या पिन्स आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यातली जी 3 नंबरची पिन आहे ती ॲज अ इकडं कन्सिडर करायची तुमच्या रिसेट क्लॉक अँड रिसेट पिन्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जो पिन आहे उरलेल्या त्या आहेत DMAच्या रिलेटेड, DMA सिग्नल्सच्या रिलेटेड. ठीक आहे. त्याचं फुल फॉर्म मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगते. तर त्याच्यामध्ये फक्त 2च पिन आहेत, एक तर आहे होल्ड आणि दुसरी आहे हार्ड. ठीक आहे. ह्या झाल्या 38 आणि 39ला. आणि 40 पिन तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली ती कोणती, VCC विच इज द पॉवर सप्लाय. हे एकदम इझी आहे, पार्टिशननुसारच लक्षात ठेवा. हे शॉर्टकट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. नाऊ नेक्स्ट आपण ब्रीफली एक्सप्लेनेशन पाहूया पेन डायग्रामचं. सो सी, सगळ्यात फर्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगितला होता तो कोणता होता,
क्रिस्टल एक्सटर्नल, म्हणजेच कोणता क्लॉक एक्सटर्नल होता, त्याच्यामध्ये कोणती होती x1 आणि x2. ठीक आहे ना. ॲज वेल ॲज ज्याच्यामध्ये क्लॉकचे रिलेटेड आहे म्हणून एक दुसरा पण सेट लक्षात ठेवा. तो कोणता लक्षात ठेवायचा, क्लॉक अँड रिसेट, जो आपण आत्ता बघितला ना, रेडी, त्याच्यानंतर रिसेट इन, रिसेट आउट, रेडी, त्यावाला पिन पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करा. म्हणजे हे टोटल किती झाले तुमच्या 6 पिन्स इन्क्लूड होतात. बघा आता x1 x2 काय, हा इथं लिहिलेलं आहे एक एक्सटर्नल ऑसिलेटर, म्हणजेच काय, क्लॉक सोर्स जो आहे एक्सटर्नली तो देण्यासाठी आपण कोणते यूज करतो, x1 आणि x2. क्लॉक आउट ही पिन काय करते, ही पिन, धिस पिन इज यूज टू पेरिफेरल ॲज अ सिस्टीम क्लॉक इनपुट फॉर देअर ऑपरेशन्स. म्हणजे जे इनपुट आणि आउटपुट आहे ते कधी आणि काय होणार, इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणजे कोणते, कीबोर्ड, माऊस, त्याच्यानंतर मॉनिटर, डिस्प्ले, हे जे गोष्टी आहेत त्यांचा एक्झॅक्टली सिस्टीमशी ऑपरेशन्स कसे करायचे, काय द्यायचे, त्याचे टायमिंग जो असतो तो ठरला जातो क्लॉक आउटने. त्याच्यानंतर रिसेट इन पिनचं रिसेट पिन का लागते, रिसेट इन आणि रिसेट आउट, तर तुमचा जो प्रोसेसर आहे जर त्याच्याकडे ऑलरेडी फंक्शनॅलिटी अवेलेबल आहे, ठीक आहे ना, तर त्यावेळेस त्याला सांगायला नको का, मग त्यावेळेस तो काय करतो, आउट करतो सिग्नल. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये प्रोसेसरमध्ये ऑलरेडी काय आहे, रिसेट झालेला आहे, म्हणजे तो ऑपरेशन झालेला आहे. आणि रिसेट इन म्हणजे काय करतो, ऑलरेडी ऑपरेशन एक्झिक्युशन ऑलरेडी त्या प्रोसेसरमध्ये चाललेलं आहे. आपल्याला कळायला नको का, जर आता मला फॉर एक्झाम्पल सांगा की मी एक घास खातीये, मी ऑलरेडी घास खाते, तर मी लगेच दुसरं टाकते का, नाही. पहिला तो संपल्याशिवाय मी दुसरं टाकते का, नाही ना. मग सेम वे पहिलं ऑपरेशन चालू आहे, मग ते इंटिमेशन दाखवण्यासाठी रिसेट इन पिन असते, आणि ऑपरेशन एक्झिक्यूट झाले, आता नेक्स्ट हे द्या, त्याच्यासाठी असतं रिसेट आउट. ठीक आहे. आता रेडी पिनचं ह्या दोघांशी रिलेटेड काय ते बघा. ज्यावेळेस तुमचं लो सिग्नल येतो, लो सिग्नल म्हणजे काय, ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून तो कोणत्या स्टेटसमध्ये जातो, वेट. आणि ज्यावेळेस हाय सिग्नल येतो त्याच्यामध्ये, त्याचं म्हणजे असं असतं की डिव्हाइस हा रेडी पोझिशनमध्येच नाहीच आहे ॲक्सेप्ट करायला कोणतंच तुमचं. ठीक आहे ना. म्हणजे त्याच्याकडे काय ऑलरेडी जे आहे, बघा माझं, मी तोंडात ऑलरेडी घास चालू आहे, तर माझा घास मी फक्त नेऊन ठेवते, म्हणजे मी कोणत्या पोझिशनमध्ये गेले, वेट पोझिशन. मग त्याच्यासाठी काय करतो, रेडी सिग्नल लो दाखवतो, म्हणजे कोणत्यासाठी दाखवणार आहे, रिसेट आउटसाठी. आणि रिसेट इन म्हणजे काय, ऑलरेडी हाय कधी होणार, मग रिसेट पिन ज्यावेळेस हाय होईल तेव्हाच रेडी पिन हाय सिग्नल देईल, म्हणजेच काय, प्रोसेसरमध्ये ऑलरेडी प्रोसेसिंग चालू आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहेत त्या आहेत, हे झाले आपलं रिसेट इन, रिसेट आउट, क्लॉक आउट, क्लॉक इन वगैरे त्याच पिन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सेकंड, सिरियल डेटा पिन्स. तर ते सिरियल डेटा पिन्स कोणतं सांगितलं होतं मी तुम्हाला, SOD आणि SID. आता ह्याचं फुल फॉर्म आहे सिरियल आउटपुट डेटा, आणि ह्याचा आहे सिरियल इनपुट डेटा. तर ह्याच्याने काय होतं, जे आउटपुट, ही आउटपुट पिन आहे, ही काय इनपुट पिन आहे, ह्याच्याने फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन होतं, आणि ह्याच्याने फक्त रिसेप्शन म्हणजे एक इंटिमेशन मिळत राहतं. ठीक आहे ना. म्हणजे पॅरलल तुम्ही किती पण ऑपरेशन्स करू शकता. ठीक आहे ना. ह्यानी काय होणार, ओनली वन आउटपुट इज गिवन, आणि ह्याने काय होतं, पॅरलल ऑपरेशन्स तुमचे इनपुट जे आहेत ते घेणं चालतं. मी इथं ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. नाउ वी मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट विच इज द ॲड्रेस अँड डेटा लॅचेस. ठीक आहे ना. ह्याच्या किती पिन्स होत्या, 8 पिन्स. म्हणजे कुठून स्टार्ट होत्या, AD0 to AD7 पासून. ठीक आहे ना. म्हणजे ह्या टोटल किती झाल्या तुमच्या, 8 बिटच्या झाल्या. आता ह्यांचं एक्झॅक्टली फंक्शनॅलिटी काय ते बघू. आता ह्या काय असतात, बाय डायरेक्शनल असतात का, तर डेटा घेतो आणि जातो, पण फक्त ॲड्रेस काय होतो, फेच होतो. पण त्याच्यामुळे ह्या काय बाय डायरेक्शनल बस आहे. हा काय करतो ना, डेटा प्रोसेसरकडनं म्हणजे युजरकडनं घेतो आणि प्रोसेसरकडनं पण घेऊ शकतो, किंवा बाय डायरेक्शन, युजरकडनं आला तर तो प्रोसेसरकडनं पाठवणार, प्रोसेसरकडनं आला तर युजरला पाठवणार, म्हणून याला काय म्हणतात, बाय डायरेक्शनल. ठीक आहे ना. आणि ह्या काय करतात, फक्त लोअर बाईट जो काय ॲड्रेस असतो तो फक्त कॅरी करतात. नाव आता बघा, रिमेनिंग जे आहेत तुमच्या ॲड्रेस बस ते किती आहेत, AD8 to AD15. सो ह्या बघायच्या आहेत तुम्हाला, ह्या 8 बिट काय करतात. सो ह्या काय आहेत, युनिडायरेक्शनल आहे, ॲड्रेस आहे युनिडायरेक्शनल, आणि हायर ॲड्रेस जो आहे, हायर ॲड्रेसच्या हायर बाईट काय करतात, कॅरी करतात. आता बघा, सपोज माझा हा ॲड्रेस आहे C00H, तर ह्याच्यातलं 00 हे काय आहेत, लोअर, आणि C0 एक आहे हायर बाईट. सो लोअर बाईट कोण कॅरी करतं, तुमचं AD0 to AD7, आणि C0 म्हणजे कोण करतं, तुमचं AD8 to AD16. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा जे आहे तो नेक्स्ट पार्ट आहे DMA, म्हणजे काय, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. आता डायरेक्ट तुम्हाला मेमरीशी हँडलिंग करायचं ना, मग त्याच्यासाठी असते होल्ड आणि हाल्ट. ठीक आहे ना. सो ही ॲक्नॉलेजमेंट देते
जिथं ए येतो तिथं म्हणायचं ॲक्नॉलेजमेंट. ठीक आहे ना. सो बघा, होल्ड काय करतं, इट होल्ड द ॲक्नॉलेजमेंट सिग्नल युजिंग DMA. म्हणजे ऑलरेडी आहे. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमचा डेटा कॉपी होतो पेनड्राईव्हमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्या पेनड्राईव्हमध्ये अजून दुसरं काय ऑपरेशन करू शकता का? नाही. मग तो कशा स्टेटमध्ये जातो? होल्डमध्ये. बघा, ज्यावेळेस तुम्ही कोणता पण डेटा तुमच्या PC मधला पेनड्राईव्हमध्ये टाकता, त्यावेळेस तुम्हाला पेनड्राईव्ह ॲक्सेस करता येतो का? नाही. का? जोपर्यंत तो कॉपीचं ऑपरेशन करत नाही तोपर्यंत. मग त्यावेळेस तो कोणत्या कंडिशनमध्ये जातो? होल्डमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते हार्ड. म्हणजे हा काय करतो? रिड्यूस करतो जे सिस्टीममध्ये आहे ना, मग तो होल्ड सिग्नल पाठवतो. हार्ड म्हणजे काय? ॲक्नॉलेजमेंट देतो. ॲक्नॉलेजमेंट काय देतो? आपल्याला एक स्ट्रिप येते बघा, कॉपी होते. सेम वे पिन डायग्राम म्हणजे जे किट असतं ना तुमचं, किट थ्रू एक इंटिमेशन मिळतं की इथं ॲक्नॉलेजमेंट होल्ड केलाय. मग त्याचं होल्डिंगचं ॲक्नॉलेजमेंट कोण पिन देतं? हार्ड देतं. ठीक आहे. नाव नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे तुमचा स्टेटस अँड कंट्रोल सिग्नल पिन्स. तर त्याच्यामध्ये कोणत्या आहेत बघा, इनपुट आउटपुट मेमरी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रीड, त्याच्यानंतर राईट, त्याच्यानंतर ALE आणि S1 आणि S0 अशा पिन्स होतात. मग त्या 1 बाय 1 बघू ह्यांची फंक्शनॅलिटी काय आहे. सो सगळ्यात पहिली जी आहे ती आहे ALE म्हणजे काय? ॲड्रेस लॅच एनेबल. आता हे का लागतं ते सांगते. आता मला सांगा, तुमचं 2 पार्टमध्ये आहे AD0 to AD7 आणि दुसरं जे आहे ते AD8 to AD15. आता ह्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे का? नाही, कारण की सिग्नल फक्त ॲड्रेस आहे. आता ॲड्रेस लॅच कशासाठी लागतं? ह्याच्यासाठी. का लागतं बघा, ॲट अ टाइम तुमचा ॲड्रेस पण बिहेव करतो आणि डेटा पण. मग त्यावेळेस मला ॲड्रेस पाठवायचा का डेटा पाठवायचा हे समजणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी काय लागतं? ही पिन लागती. कोणती पिन लागती? ALE. कोणती पिन लागती? ALE. ज्यावेळेस तुमचा ALE हा 1 असेल तर त्याच्यावेळेस काय समजायचं की तुमच्या त्या लाईनमध्ये कोण प्रेझेंट आहे? ॲड्रेस प्रेझेंट आहे. आणि ज्यावेळेस ALE 0 असतो त्याच्यावेळेस काय लक्षात ठेवायचं की त्या ह्याच्यामध्ये म्हणजे AD0 मध्ये कोणता ॲक्टिव्हेशन आहे? डेटा. कारण की त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? डेटा. ठीक आहे. 1 आलं तर काय लक्षात ठेवायचं? ॲड्रेस बसचं वर्किंग चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय कॅरी केलं आहे? ॲड्रेस. आणि ज्यावेळेस तो 0 असेल ALE त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं की डेटा त्याच्यामध्ये चालू आहे. म्हणजे D0 to D7 हे पिन चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन जे आहे ते आहे रीड आणि राईट. तर रीड म्हणजे काय? इट्स आउटपुट. आणि राईट पण काय? सेम आउटपुट. म्हणजे प्रोसेसरला ज्यावेळेस रीड करायचा डेटा एका सिलेक्टेड ॲड्रेसमधून त्यावेळेस काय यूज करतो आपण? रीड. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रोसेसरला राईट करायचं म्हणजे प्रोसेसरला ऑपरेशन्स करायचे त्यावेळेस कोणतं ऑपरेशन चालणार तुमचं? राईट ऑपरेशन. ठीक आहे ना. आणि इनपुट आउटपुट मेमरी मॅप ह्याचे हे कशाला लागतं बघा, ज्यावेळेस तुमचा डेटा रीड आणि राईट करतो त्याच्यासाठी S1 आणि S0 ह्या काय? सगळ्या सिलेक्ट लाईन. ठीक आहे ना. ह्या काय? नॉर्मली सिलेक्ट लाईन. ठीक आहे. मग प्रोसेसरचं स्टेटस फक्त सांगायचं असतं. म्हणजे हे जे 1 0 जे येतं ना ते S1 S0 वरून कळतं. आता बघा, ह्याच्यामध्ये ज्या इनपुट आउटपुट मेमरी आहे, ज्यावेळेस तुमचं मेमरीमध्ये ऑपरेशन चाललंय, ठीक आहे ना, त्यावेळेस जे इनपुट आउटपुट आहे त्यावेळेस ते 0 चालतं. आणि ज्यावेळेस डिव्हाइसकडनं ऑपरेशन चाललेत त्यावेळेस ते काय होतं? सेट होतं. म्हणजेच काय होतं? 1 होतं. ठीक आहे. आता ज्यावेळेस मेमरीमध्ये ऑपरेशन होतं म्हणजे आपण काय फक्त करतो? रीड करतो. म्हणजे तुमचं काय होतं? रीड ऑपरेशन ऑन होतं. आणि ज्यावेळेस डिव्हाइस ऑपरेशन करतं त्यावेळेस काय होतं? राईट. म्हणजे प्रोसेसर एक्झॅक्टली ऑपरेशन करतो ना त्यावेळेस काय होतं? राईट होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आहेत तुमचे इंटरप्ट. जे हार्डवेअर 5 इंटरप्ट्स आहेत ते आपण पाहू. तर त्यातल्या सगळ्यात त्या कोणत्या पिन होत्या? INTR, त्याच्यानंतर RST 5.5 मी लोएस्ट कडनं हायेस्ट कडे चालली आहे. लोएस्ट कडून हायेस्ट, नंतर 6.5, नंतर 7.5 आणि सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी आहे ती ट्रॅपला. सो दीज आर द 5 इंटरप्ट्स ऑफ हार्डवेअर. नाव वी सी 1 by 1. सो सी हिअर जे INTR आहे, सॉरी दिस वन INTR हा काय करतो? रिक्वेस्ट फक्त सेंड करतो की जो पिन ज्या आहेत त्याच्यामध्ये काय क्रिएट कर? इंटरप्ट क्रिएट कर. तर ते इंटरप्ट क्लिअर करण्याची जी रिक्वेस्ट असते ती सेंड कोण करतं? INTR. ठीक आहे ना. ज्यावेळेस तुमच्या डिव्हाइसला रिक्वायर्ड असेल तेव्हाच तो इंटरप्ट क्रिएट करतो. नेक्स्ट जे आहे ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी त्याच्यामध्ये जी आहे रिक्वेस्ट जी आहे ती मी काय केली आहे? ॲक्सेप्ट केली आहे. ठीक आहे ना. ॲक्सेप्टचं जे ॲक्नॉलेजमेंट असतं ते सेंड केलं जातं INTA कडनं. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे ट्रॅप आणि RST वगैरे ह्या. तर ह्या नॉर्मल रिस्टार्ट आहेत इंटरप्ट की ज्या फक्त एक इंटरप्ट म्हणजे कोणता इंटरप्ट लागला 7.5 का 6.5 का 5.5 आणि ट्रॅप काय करतं? जस्ट आयडेंटिफाय करतं. हे आहे तुमची नॉर्मल पिन डायग्राम. ठीक आहे ना.
की तुमची काय आहे, पिन डायग्राम आहे. तर हे व्यवस्थित एक्सप्लेनेशन आहे. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. हे जे नोट्स आहेत त्या मी तुम्हाला सेंड करेन. मला फक्त एकदा लिहून काढा तुम्ही, आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये मला विचारलं तरी चालेल. थँक्यू.